नमस्कार. मी डॉक्टर निखिल मुसळे. मी बालरोगतज्ञ आहे. माझ्या या डॉक्टर निखिल मुसळे या यूट्यूब चॅनलवरील आपल्या सुदृढ बालक या सदरातील तिसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आपलं बाळ जर सुदृढ व्हायचं असेल, तर मग त्याला नवीन जन्मल्यापासून हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय द्यायची असेल, तर ते म्हणजे आईचं दूध. पण आजकाल माझ्या बालरोगतज्ञाच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या असं लक्षात येतंय, की बऱ्याचशा मातांना, ज्या की पहिल्यांदा आई झालेल्या आहेत, अशा मातांना स्तनपानाबद्दल किंवा बाळाला दूध पाजण्याबद्दल इतके सारे प्रश्न आहेत आणि त्यामुळे त्या भांबावून गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे नेमकी विचारायची कुणाला, हे त्यांना कळत नाही. मग अशा वेळी आजूबाजूचे लोकं जे काही सांगतात, त्याच ते खरं मानून बसतात आणि बऱ्याच वेळा स्वतःबद्दलच्या वाटणाऱ्या कमीपणामुळं किंवा मला दूध येईल की नाही या भीतीमुळं, माझ्या दुधावर बाळाचं पोट भरतंय की नाही या शंकेमुळं त्या खरंच स्वतःचं दूध घालून बसतात. आणि मग त्या बाळाला नाईलाजानं मग पावडरचं दूध द्यावं लागतं किंवा वरचं गाईचं, म्हशीचं दूध द्यावं लागतं आणि मग ते बाळ त्याच दुधावर वाढतं. तर या गोष्टी आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळं बाळ सुदृढ व्हायचं असेल, तर त्याला पहिली 6 महिने हे केवळ आणि केवळ त्याच्या आईचं दूध दिलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठीच माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला माता ज्या काही दूध पाजण्याबद्दल, ब्रेस्ट फीडिंगबद्दल, स्तनपानाबद्दल जे काही खूप कॉमन प्रश्न विचारतात, ज्या की खूप कॉमन प्रश्न शंका त्यांच्या मनात असतात, त्याची आज मी या आपल्या सुदृढ बालकच्या तिसऱ्या भागामध्ये उत्तर देणार आहे. तर या भागाला मी नाव दिलेलं आहे, की स्तनपान सल्ला किंवा लॅक्टेशन क्लिनिक. तर मला आशा आहे, की माझा हा व्हिडिओ बऱ्याचशा मातांना खूप उपयोगी ठरेल आणि त्यांच्या मनातल्या बऱ्याचशा शंकांचं यामध्ये निरसन होऊ शकेल. तर आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया. तर आपण सुरुवात करूया या पहिल्या स्लाईडपासून. तर मी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये मातांच्या मनातील काही खूप कॉमन प्रश्न आणि त्याच्याबद्दलची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. तर मोरिया बालरुग्णालय इथं मी लॅक्टेशन क्लिनिक या सदराखाली स्तनपानाबद्दल मातांना जे काही प्रश्न येतात, त्या सगळ्या प्रश्नांचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो. तर आपण सुरुवात करूयात. हे माझं हॉस्पिटल आहे, मोरिया बालरुग्णालय. हे धाराशिव इथं आहे. पूर्वी उस्मानाबाद असं नाव होतं. आता याचं गावाचं नाव आमच्या धाराशिव असं झालेलं आहे. बार्शी नाका इथं माझं हॉस्पिटल आहे. मोबाईल नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तर आईच्या मनातील प्रश्न, यातला पहिला प्रश्न आपण बघूया. हे माझं बाळ पहिलं आहे. तर बाळ सारखंच रडत असतं. मग ते भुकेमुळेच रडत आहे हे मी कसं ओळखू? तर हे खूप कॉमन आहे, की बाळ जर रडायला लागलं, तर आई त्याचा असाच अर्थ लावते, की आईला दूध कमी पडत आहे आणि त्यामुळे बाळाचं पोट भरत नाही आणि त्यामुळं मग बाळ रडत आहे. आणि मग हेच खूप मेन कारण असतं किंवा खूप कॉमन कारण आहे, की ज्यामुळं वरचं दूध किंवा पावडरचं किंवा गाई म्हशीचं दूध बाळाला चालू केलं जातं. तर आता बाळ हे रडतंय ह्याचे बरेचसे कारण असू शकतात. कदाचित बाळाला शी-शू केली असेल आणि त्यामुळं ओलाव्यामुळे रडत असेल. बाळाला काहीतरी काचत असेल, एखादी मुंगी चावली असेल किंवा बाळाचं पोट खूप जास्त भरलेलं असेल, त्याला गॅस झाला असेल किंवा त्याच्या पोटात कळ येत असेल किंवा बाळाला गरम होत असेल किंवा खूप जास्त थंडी वाजत असेल. यापैकी कोणतंही कारण असू शकतं, की ज्यामुळं बाळ रडत आहे. पण प्रत्येक वेळी आई त्याचा संबंध हे बाळाच्या भुकेशी किंवा दूध कमी पडण्याशी लावते आणि त्यामुळेच वरचं दूध लवकर चालू केलं जातं, गरज नसताना. तर मग आता बाळ रडतंय हे भुकेमुळंच, हे कसं ओळखायचं? तर बाळाला भूक लागण्याची काही लक्षणं असतात. तर ते अर्ली सायन्स आणि लेट सायन्स या 2 भागामध्ये विभागलेली आहेत. अर्ली सायन्स ऑफ हंगर म्हणजेच बाळाला भूक लागल्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? तर बाळाला जेव्हा भूक लागते, तेव्हा बाळ अ, तोंड उघडून आईला शोधू लागतं. जीभ बाहेर काढतं, जिभल्या चाटू लागतं आणि कधी-कधी स्वतःचा हात चाटू लागतं. तर ही बाळाला भूक लागल्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. जेव्हा ही लक्षणं आपल्याला दिसून येतात, तेव्हा लगेच जर बाळाला दूध पाजायला घेतलं, तर बाळ शांतपणे दूध पितं. आता बऱ्याच वेळा काय होतं, आई बाळ रडल्यावरच त्याला पाजायला घेते. पण ॲक्चुअलमध्ये बाळ रडणं हे खूप उशिराचं लक्षण आहे. त्याला आपण लेट साइन ऑफ हंगर असं म्हणतो. त्यामुळे जेव्हा बाळ रडायला लागतं भुकेमुळं, तेव्हा त्याला खूप टोकाची भूक लागलेली असते. म्हणजे बऱ्याच वेळापासून त्याला भूक लागलेली असते. तर हे जर आपण ओळखलं, की अर्ली सायन्स कसे ओळखायचे, की बाळ जिभल्या चाटायला लागलं, जीभ बाहेर काढायला लागलं, हात चोखायला लागलं किंवा आ करून आईला शोधायला लागलं आणि तेव्हाच जर आईने पाजायला घेतलं, तर बाळाला रडायची वेळच येणार नाही भुकेसाठी.
ठीक आहे. तर बाळ रडण्याची इतर कारणं जशी की आपण पाहिली, की बाळाला ओलाव्यामुळं रडू शकतं, शी-शू केल्यामुळं किंवा बाळाला एखादा डायपर म्हणा किंवा लंगोट काचत असेल, ओव्हर कव्हरिंग झाली असेल, खूप जास्त प्रमाणात पांघरूण किंवा खूप जाड कपडा घातला गेला असेल, त्यामुळे त्याला उकडत असेल किंवा मग पातळ कपडा घातला गेल्यामुळे त्याला कदाचित थंडी वाजत असेल. काही वेळा वातावरणातील बदलामुळे त्याचं नाक ब्लॉक झालं असेल, त्यामुळे तो रडत असेल किंवा एखादी मुंगी वगैरे चावली असण्याची शक्यता आहे. तर अशी बरीच कारणं आहेत बाळ रडण्याची. तर सल्ला एवढाच आहे, की प्रत्येक वेळी बाळाच्या रडण्याचा संबंध हे आईला दूध कमी असण्याशी किंवा बाळाच्या भुकेशी लावणं योग्य नाही. तर आता नेक्स्ट बघूयात प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, की माझं हे पहिलंच बाळ आहे आणि मला दूध नाहीये किंवा कमी आहे असं सगळे म्हणतात. पण मला माझ्या बाळाला पाजायची खूप इच्छा आहे. तर मग काय करू? तर हा सिनारिओ खूप कॉमन आहे. आईला तर इच्छा असते पाजायची, पण आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत, त्यातल्या त्या ज्या सीनियर महिला आहेत, की ज्यांना सो कॉल्ड अनुभव असतो. तर या अनुभवी महिलाच बऱ्याच वेळा काय करतात, की चुकीचा सल्ला देतात आईला आणि तुला दूध कमी आहे, हे जे संशयाचं भूत आहे, ते आईच्या मनामध्ये याच महिला टाकतात आणि त्याच्यामुळं आईचा कॉन्फिडन्स कमी होत जातो आणि तिला दूध पाजायची इच्छा असून देखील केवळ कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळं आईचं दूध कमी होतं. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर इच्छा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आईला स्वतःबद्दल आत्मविश्वास हवा. आत्मविश्वास जर नसेल, तर मग आईचं दूध वाढणं ती शक्यता कमी होते. सकारात्मक विचारांनी तो आत्मविश्वास आई वाढवू शकते. ठीक आहे. तसंच फक्त आईलाच सकारात्मक विचार स्वतःमध्ये हवा आहे असं नाही. तर आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत, त्या सर्वांनीच आईला पुश केलं पाहिजे, म्हणजे प्रमोट केलं पाहिजे. तिचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे सकारात्मक बोलून. ठीक आहे. की जसं की कालच्यापेक्षा तुला जास्त दूध येतंय आता किंवा कालच्यापेक्षा जास्त वेळ पिलं बाळाने किंवा आज बाळ रडलं नाही नेहमीसारखं, म्हणजे त्याला दूध पुरतंय असं वाटतं. म्हणजे तुला आता दूध वाढलंय तुझं. तर असं सकारात्मक बोलून आईचा आत्मविश्वास आजूबाजूच्या घरातले व्यक्ती वाढवू शकतात. निगेटिव्ह बोलणं टाळलं पाहिजे आईला. तुला दूध कमी आहे, वरचं दूध पाजावंच लागतं, पावडरचं दूध पाजावंच लागतं. मी सुद्धा माझ्या बाळांना वरचंच दूध पाजलं होतं. त्याशिवाय भूक भागत नाही. बाळ आता मोठं झालंय, त्याची भूक वाढली, तुझं दूध पुरत नाही. अशा प्रकारचं निगेटिव्ह बोलणं हे कटाक्षानं टाळलं पाहिजे घरातल्या लोकांनी. ठीक आहे. आता पुढं असं म्हणलंय मी, की प्रत्येक आईला दूध असतं आणि बाळाला हवं तेवढं असतं. देवानं एखाद्या आईच्या पोटी बाळ दिलंय, ठीक आहे आणि त्याला उपाशी ठेवलंय असं होईल का? ज्या आईला बाळ आहे, त्या बाळाचं पोट भरण्यासाठी त्या आईला दूध येणारच आहे. ठीक आहे. जास्त दूध जर पाजलं, तर दूध वाढतं. दूध जर कमी पाजण्यात आलं, तर दूध कमी होतं. याचा अर्थ, की जर स्वतःवरच्या अंडर कॉन्फिडन्समुळं, कमी आत्मविश्वासामुळं किंवा इतरांनी सांगितल्यामुळं, भीती घातल्यामुळं जर आईनं दूध पाजायची फ्रिक्वेन्सी कमी केली, कमी दूध पाजलं बाळाला, तर आपोआपच त्या आईचं दूध कमी होत जाईल निसर्गतः. पण जर तिनं आत्मविश्वासानं दूध जास्त पाजत राहिली, म्हणजे परत-परत पाजलं, बाळाला अंगावर पाजलं, तर तिचं दूध आपोआपच निसर्गतः वाढत जाणार आहे. कुटुंबातील सर्वांनीच आईला दूध पाजण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. विशेष करून घरातील इतर महिलांनी आईचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यांच्या सकारात्मक बोलण्यातून. ठीक आहे. आता 2 प्रकारचे रिफ्लेक्सेस असतात. प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स आणि ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. तर हे रिफ्लेक्सेस म्हणजे काय? तर दूध तयार होणं आणि दूध बाहेर पडणं ह्या ज्या क्रिया आहेत आईच्या शरीरामध्ये त्या या 2 रिफ्लेक्सेसमुळं होत असतात. तर हे इथं एका चित्रामधून शॉर्टमध्ये दाखवलंय. पहिल्या चित्रात आहे प्रोलॅक्टिन रिफ्लेक्स आणि दुसऱ्यामध्ये आहे ऑक्सिटोसिन रिफ्लेक्स. प्रोलॅक्टिन नावाचं एक हार्मोन किंवा एक संप्रेरक असतं. बाळ जेव्हा अंगावर दूध पितं, तेव्हा न्यूरोनल सिग्नल्स जे आहेत ते आईच्या ब्रेनला जातात आणि आईच्या मेंदूमधून प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन सिक्रेट होऊ लागतो. जो की दूध तयार करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि मग आईच्या छातीमध्ये दूध तयार होतं. तसंच जेव्हा बाळ अंगावर दूध ओढायला लागतं, जेव्हा आईच्या मेंदूला कळतं, की आता बाळ दूध पितंय, तेव्हा ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन हा ब्रेनमधूनच सिक्रेट होतो आणि मग ऑलरेडी तयार झालेलं दूध जे आहे, ते बाळाला आईच्या छातीमधून बाहेर पडायला चालू होते आणि बाळ मग ते दूध पितं. ह्याचा अर्थ काय आहे, की ऑलरेडी तयार होऊन म्हणजे ते साठा नाहीये दुधाचा. जर बाळाने पिलं अंगावर आईच्या, तरच आईला दूध येणार आहे. जर बाळाने आईच्या अंगावर ओढायचं बंद केलं, तर आईला दूध येणं हळू कमी होईल. त्यामुळं स्वतःवर केवळ दूध कमी आहे असा म्हणजे आत्मविश्वास घालवून बाळाला दूध पाजायचं जर कमी केलं आईने, फ्रिक्वेन्सी कमी केली, तर मग खरंच
हळू-हळू त्या आईचं दूध कमी होत जाईल. कारण हे रिफ्लेक्सेस बंद पडतील बाळानं अंगावर न पिल्यामुळं. त्यामुळं जर तुम्हाला तुमचं दूध वाढवायचं असेल एखाद्या मातेला, तर फार महत्त्वाची गोष्ट काय आहे, की बाळानं त्या आईला अंगावर दूध पिलं पाहिजे. जोपर्यंत बाळ अंगावर दूध पीत राहील, तोपर्यंत हे रिफ्लेक्सेस चालू राहतील आणि त्यामुळंच आईचं दूध त्या प्रमाणात वाढत जाईल. त्यामुळेच आपण असं कधी-कधी पाहण्यात आलं असेल, की 3-4 वर्षाची मुलं जरी झाली, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या आईच्या अंगावर प्यायचं असतं. अंगावर प्यायची सवय सुटलेली नसते. मग एवढ्या 4-5 वर्षांच्या, 3-4 वर्षांच्या मुलांना ती आई कसं काय पाजू शकते अंगावर? कारण पाजणंच बंद न केल्यामुळं हे रिफ्लेक्सेस चालूच राहिलेले आहेत. ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन. त्यामुळं जर 3-4 वर्ष वयापर्यंतच्या मुलांना सुद्धा जर ती आई पाजू शकत असेल, तर मग नवीन जन्मलेल्या बाळाला पहिल्या 6 महिन्यामध्ये ती आई का नाही पाजू शकणार? याचा अर्थ केवळ आत्मविश्वास गमावल्यामुळं आणि बाळाला अंगावर पाजणं कमी किंवा बंद केल्यामुळं त्या आईचं दूध कमी झालेलं असतं किंवा गेलेलं असतं. जर पुन्हा अंगावर पाजायला सुरू केलं आणि आत्मविश्वास वाढवला, तर मग हळू त्या आईचं दूध वाढू शकतं. पुढचा प्रश्न आहे, की दूध पाजलं तरी माझं बाळ रडतच राहतं. बाळाचं पोट भरत नाही का? की बाळाला दूध पिताच येत नाहीये? की बाळाला माझं दूध पुरत नाहीये? हे मला कळत नाहीये, तर ते कसं कळेल? आणि काय करू याच्यासाठी? वरचं दूध देऊन बघू का? किंवा पावडरचं दूध अधून पाजू का? तर आता या प्रश्नाचं उत्तर बघूया. बाळ पूर्ण 9 महिने पोटात असेल, तर त्याला दूध ओढता येतच. याला म्हणायचं सकलिंग रिफ्लेक्स. लवकर जन्मलेल्या बाळाला आईचं दूध काढून वाटी चमच्यानं आपण देऊ शकतो. ठीक आहे. बाळाला स्तनांची योग्य पकड झाली असल्याची खात्री अगोदर करून घेतली पाहिजे. दूध पाजलं तरी सुद्धा बाळ रडत राहत असेल, ठीक आहे. तर ह्याचा अर्थ त्याला भूक भागली नाही असं नाही. कदाचित त्याच्या पोटामध्ये जास्त गॅस झाला असेल, म्हणजे हवा जास्त पिण्यात आली असेल दूध पिताना. त्यामुळे त्याचं पोट फुगलं असेल आणि त्यामुळे ते रडत असेल डिस्कम्फर्टमुळं. अशा वेळी त्याचा ढेकर काढून बघा. बाळाला उभं धरा, पाठीवर थापटा. तर मग प्रत्येक वेळी दूध पाजून सुद्धा बाळ रडत असेल, तर पोट भरलं नाही असं नाही. ठीक आहे. कारण पहिल्या ओळीत त्याचं उत्तर आहे 9 महिने पूर्ण झाले म्हणजे त्याला ओढता येतच. आणि 9 महिने पोटात बाळ राहिलं असेल, तर त्या आईला देखील दूध येतच. ठीक आहे. अ, त्यामुळं बाळाला दूध पिता येत नाही का, ही अडचण येणं चुकीचं आहे. कारण 9 महिने पोटात झाले त्याचा अर्थ त्याला ओढता येणं साहजिकच आहे. बाळाला दूध पुरत नाही का? तर तसं नाही. 9 महिने पूर्ण झालेत म्हणजे त्या आईला सुद्धा दूध आहे. मग पुरत नाही असं म्हणता येत नाही. जेवढं जास्त तुम्ही पाजाल तेवढं जास्त दूध वाढेल. त्यामुळे ते दूध पुरतच असतं. अ, बाळाला स्तनांची पकड व्यवस्थित घेता येत नाही का? किंवा घेतली आहे का? हे खात्री करून घेतलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो गुड अटॅचमेंट. ठीक आहे. बाळाला जर नीट आईच्या स्तनांची पकड घेता येत असेल, तर मग त्याला व्यवस्थित ओढता येतं. ठीक आहे. तसंच कधी-कधी आईने सुद्धा बाळ नीट पकडलेलं नसण्याची शक्यता असते. त्यातल्या त्यात ज्यांना पहिलंच बाळ असतं, त्यांना कधी-कधी बाळाला व्यवस्थित पकडता येत नाही पाजताना. त्यामुळं बाळाची मान जास्तच फ्लेक्स होते किंवा ओव्हर एक्सटेंड होते. ठीक आहे. किंवा बाळाने पूर्ण केलेला नसतो आणि त्यामुळं बाळाला दूध ओढता येत नाही आणि मग दूध ओढता व्यवस्थित आलं नाही, अटॅचमेंट नीट झाली नाही बाळाची, की मग दूध येत नाही आणि मग त्यामुळं काय होतं, की बाळ लगेच सोडून देतं. त्यामुळं जर असं झालंय, की दूध पाजायला घेतलं तरी बाळ रडतंय, तर मग बाळाची गुड अटॅचमेंट झाली आहे का खात्री करा. जे की आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. बाळाला तुम्ही नीट पकडलंय का याची खात्री करा. बाळाची मान आणि पाठ आणि डोकं, डोकं, मान, पाठ हे एका सरळ रेषेमध्ये आलं पाहिजे. तर मग बाळाला व्यवस्थित अटॅचमेंट घेता येते. त्यासाठी बाळाला व्यवस्थित सपोर्ट दिला पाहिजे. यासाठी काही पोझिशन्स आहेत बाळ पकडण्याच्या, त्या देखील आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. तर कधी-कधी काय होतं, की बाळाने नीट अटॅचमेंट झाली नाही, म्हणजे बाळाने पूर्ण केला नसेल, तर मग केवळ निप्पलच बाळाच्या तोंडामध्ये राहतं आणि त्यामुळे निप्पल फीडिंग होते. त्यामुळे दूध ओढण्यास कठीण जातं. त्यामुळे देखील बाळ मग पुरेसं दूध पिण्यात न आल्यामुळं, आईला दूध नाही असं म्हणण्यापेक्षा बाळाने ते पुरेसं न पिल्यामुळं बाळ रडतच राहतं. ठीक आहे. तसंच कधी-कधी काय करतात, की आया एकाच बाजूच्या स्तनावर ते पूर्ण रिकामं होईपर्यंत पाजत नाहीत. एका बाजूला पाजतात आणि ते पूर्ण रिकामं व्हायच्या अगोदरच दुसऱ्या बाजूला पाजतात. त्यामुळे काय होतं, सुरुवातीला येणारं दूध हे पातळ असतं, ज्याला की आपण तहानेचं दूध म्हणतो आणि नंतर येणारं त्याच बाजूचं दूध जे असतं, ते घट्ट असतं, ज्याला की आपण भुकेचं दूध म्हणतो. तर थोडा-थोडा वेळ दोन्हीकडे पाजल्यामुळं काय होतं, फक्त तहानेचंच दूध म्हणजेच फोर मिल्क
हेच दिलं जातं बाळाला, जे की पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते लगेच पचून जातं, जिरून जातं आणि लगेच बाळाला भूक लागते. त्यामुळे आईला असं वाटतं, की दूध पाजलं तरी माझं बाळ रडतच आहे, मग कदाचित माझं दूध कमी झालं असेल. तर तसं नाही. असं का झालंय? तर तुम्ही फक्त फोर मिल्कच पाजताय दोन्ही बाजूचं, पातळ दूध. मागून येणारं भुकेचं दूध म्हणजेच हँड मिल्क तुम्ही पाजतच नाहीये. त्यामुळे त्याला लगेच भूक लागते. ठीक आहे. तर त्यामुळं काय करायचंय, की एका बाजूला पूर्ण रिकामं होईपर्यंत पाजायचंय आणि म्हणजे त्याला फोर मिल्क आणि हाइंड मिल्क, तहानेचं आणि भुकेचं दोन्ही दूध पाजलं जाईल आणि त्यानंतर मग त्याला दुसऱ्या बाजूला घ्यायचंय. त्यामुळे काय होईल, की दोन्ही स्तनांमधली दूध बनण्याची प्रक्रिया चालू राहील. वरचं दूध अथवा पावडरचं दूध केवळ बाळ रडतंय म्हणून कधीही चालू करू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. ठीक आहे? आणखी एक गोष्ट राहिली, की बाळ जर लवकर जन्मलं असेल 9 महिन्याच्या आधी तर. जर बाळाला 32 आठवडे पूर्ण झाले असतील, तर त्याला दूध ओढता येतं आणि जर 32 आठवड्याच्या आतलं असेल, तर मग आईचं दूध वाटीमध्ये काढून वाटी चमच्याने किंवा नळीने बाळाला दूध पाजता येतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, की गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग कशाला म्हणायचं? तर बाळानं स्तनांना व्यवस्थित पकडलं आहे की नाही हे मला कसं कळणार? तर या प्रकारे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, की पिक्चर 1 मध्ये जे आहे ते गुड अटॅचमेंट आहे आणि 2 मध्ये जे आहे ते पुअर अटॅचमेंट आहे. तर आता गुड अटॅचमेंट किंवा लॅचिंग हे कसं ओळखायचं? तर बाळानं मोठा आ केलेला पाहिजे, ऊ केलेला नको. तोंडाचा ऊ झाला की निपल फीडिंग होते, जसं की पिक्चर 2 मध्ये दाखवले. पिक्चर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे बाळानं मोठा आ वासलेला असावा. खालचा ओठ बाहेरच्या बाजूने दुमडलेला असावा, वळलेला असावा. निप्पलच्या भोवतीचा काळा भाग जो आहे, ज्याला की अरिओला असं इंग्लिशमध्ये म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये. तर तो त्याचा खालचा भाग हनवटीने झाकलेला असावा आणि थोडासा वरचा भाग दिसावा. बाळाचं नाक हे स्तनांना चिकटलेलं नसावं. हनवटी चिकटलेली असावी. ठीक आहे. निप्पल आणि निप्पलच्या आजूबाजूचा थोडासा अरिओलाचा भाग हे दोन्ही बाळाने तोंडात घेतलेला असावा. ठीक आहे. बाळाचं निप्पल हे जबड्याच्या आतील टाळूला स्पर्श करावा. जसं की पिक्चर 1 मध्ये दाखवलंय. ठीक आहे. आणि बाळाच्या नाकाचा शेंडा हा स्तनांच्या जवळ हवा पण चिकटलेला नको. हं. तर पिक्चर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर गुड अटॅचमेंट झाली, तर सकिंग रिफ्लेक्स आपोआप चालू होतो आणि बाळाला व्यवस्थितपणे दूध ओढता येतं. पण पिक्चर 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे जर बाळाने ऊ केलेला असेल तोंडाचा आणि फक्त निप्पलच तोंडामध्ये घेतलेलं असेल, ते सुद्धा बाळाच्या जबड्यातील टाळूला चिटकत नसेल, तर मग सकलिंग रिफ्लेक्स चालू होत नाही. तसंच बाळाला दूध व्यवस्थित ओढता येत नाही. तर हे आपण पाहिले गुड अटॅचमेंट ओळखण्याची पद्धत.